स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आज आपल्याला मंगळवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आलेली आहे. वातावरण बदललेलं आहे, घसे खराब झालेले आहेत, ताप आहे आणि अशा येत्या जात्या पावसामुळे हे वातावरण तसं झालं आहे. असलं तरी श्रावणाची आपल्याला चाहूल लागलेली आहे. आता 3 दिवसात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये श्रावण सुरू होणार, श्रावण मास सुरू होणार आणि आपण शंभोच्या आशीर्वादासाठी आणि त्यांना अर्पण होण्यासाठी तयार असणार आहोत. श्रावणामध्ये आपल्याकडे खूप काही केलं जातं. श्रावणात सत्यनारायणच्या पूजा केल्या जातात आणि खूप आनंदी वातावरण असतं. कुठे ना कुठे रोज काही ना काही दान धर्म चालू असतो आणि श्रावण हा महिना खरंच खूप पवित्र मानला जातो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे गणेशजी येतात. तोपर्यंत काही लोक नॉनव्हेज खायचं सोडतात, जे मांस मच्छी खातात ते श्रावणामध्ये बिलकुल खात नाही. इवन कांदा आणि लसूण सुद्धा खात नाही. त्याच्यानंतर मग गणपतीचा काही जण पहिल्या दिवशी फुल वाहिल्यानंतर खातात, काही जण 10व्या 11व्या दिवशी गणेशजी गेल्यानंतर खातात. अशा प्रकारे सगळ्यांची आपापली मान्यतेप्रमाणे हा श्रावण आणि गणेशजी आपण साजरे करतो. तर श्रावणाची सुरुवात आहे, 3 दिवसावर श्रावण आहे. तर सगळ्यांनी आपल्या घराची पहिली साफसफाई करायची आहे. आज मंगळवार आहे. मंगळवारी गणेशजींना आपल्याला दुर्वा फुल आणि लाल कुंकुम अर्पण करायचं आहे. संध्याकाळी हनुमंताच्या देवळात जायचं आहे. गुप्त माचीस आपल्याला दानात द्यायचा आहे. गुळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचा आहे. जर तुम्हाला लाल फळं काही मिळाली तर ती अर्पण करा. डाळिंब, चेरी वगैरे असं नाही मिळालं तर टमाटर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. कारण हनुमानचं एक रूप वानर आहे आणि वानराला टमाटर फार आवडतात. जर तुम्हाला कुठे प्रवासामध्ये कुठे मारुती म्हणजे माकडं वगैरे दिसली तर तुम्ही त्यांना टमाटर वगैरे खायला द्या, ते किंवा चणे वगैरे खायला दे. त्याच्याने आपल्याला सुद्धा काही छान लाभ मिळतात. तर अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करायचा आहे. पिंपळाला पाणी द्यायचं आहे. हनुमान चालीसा न विसरता वाचायची आहे, ऐकायची आहे. बजरंगबाण वाचायचा आहे किंवा ऐकायचा आहे. संध्याकाळी धूपबत्ती करा. गुलाबाची अगरबत्ती, गुलाब पाणी आपल्या घरामध्ये चिटका करा. सुगंधित झाला पाहिजे. हा आता शेवटचा मंगळवार आहे आणि पुढच्या मंगळवारी आपण श्रावणातला मंगळवार साजरा करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामधला श्रावण आहे. काही ठिकाणी आधी श्रावण चालू झालेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्राच्या कॅलेंडर प्रमाणे आपला श्रावण आता शुक्रवारपासून अमावस्या आहे आणि त्याच्यानंतर आपला श्रावण सुरू होणार. तर पहिला श्रावणामध्ये पहिला दिवस लागतोय शनिवार, म्हणजे शनिवार पासून उपवास सुरू होतात. काही लोक सोमवारचे उपवास करतात, काही शनिवार आणि सोमवार दोन्ही उपवास करतात. तर अशा प्रकारे श्रावणाची तयारी करा. श्रावणामध्ये तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींची म्हणजे सगळ्यात पहिले साफसफाई करून ठेवा. म्हणजे आपल्याकडे सत्यनारायण पूजा वगैरे घालायची असेल त्यावेळेला धावपळ होणार नाही. जुने कपडे बाहेर काढून टाका. जुनी चपला वगैरे जुन्या वस्तूंना बाहेर टाकून द्या. जुनी फाटलेली भांडी बिंडी, देवाची भांडी ती पण बाहेर काढून ठेवा. जसं श्रावण सुरू झाला की तुम्ही ती देऊन नवीन भांडी आणा. त्याच्यामुळे आपल्याला किंवा देवाचे काही फोटो फ्रेम्स वगैरे असतील ते खराब झालेले असतील तर ते पण बाहेर काढा. म्हणजे श्रावणामध्ये आपण नवीन देवांना स्थापन करू शकतो. तर अशा प्रकारे आपला आजचा मंगळवार पण करायचा आहे आणि घराची साफसफाई करायला सुरुवात करायची. श्री स्वामी समर्थ.